मित्रांनो बघा इथे दादा साहेब तर थोडीशी माहिती घेणार आहे. दादा नमस्कार. प्रथम आपल्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. जरा आम्हाला इन्फॉर्मेशन सांगा ना, तुम्ही कुठून आले? भोकरपाड्यावरून आले का? याचं नाव काय आहे? शिवा. आणि त्याचं नाव काय आहे? रतन. तर दादा आज बघतोय तुमच्या नंदीवरती गुलाल पण पडलेला आहे, तर कसं काय आज शर्यत झाली जरा आम्हाला सांगा. ओके, म्हणजे कशी काय, म्हणजे तुम्हाला विचारायला आले होते का? ओके, तर कोणत्या साईडची बोलाली गाडी तुमची? उजवी साईडची. तर दादा कशी काय, म्हणजे गाडीला स्पीड वगैरे लागल्या? कारण की आपण जरा नव्हतो, लेट आलो मैदानामध्ये. जरा आम्हाला सांगा माहिती. म्हणजे चांगली पळाली आमची, घालून आम्हाला ती गाडी टाकूनच होती, पण कालामध्ये आमची गाडी. तर दादा बघा ना, तुम्ही बोलले आता नुकतंच की गाडी आपली मागे होती, पण नंतर जसा धागा लागला तसा तुमच्या बैलांनी पण एक चांगली कामगिरी केली आणि धाग्यावरती एक विजय घेतलेला. म्हणजे तर याची खासियतच अशी आहे का? या पाठीवर सतत डावीने शर्यती झाल्यात आमच्या, फर्स्ट टाइम होती. तर दादा तुम्ही बोलले बघा डावीने बरेच वेळेला या पाठीवरती पळाले आहेत, पण मग फर्स्ट टाइम या म्हणजे तुम्ही उजवीने पळाले, तर मनामध्ये काय धाकधूक होती? तास पलटी करेल ते असं वाटत होतं, पण नाही केला, चांगली गाडी झाली. तर दादा याच्या आधी तुम्ही कधी असं म्हणजे उजवीने पळाली होती का? फेरा पडला होता का कधी असं, म्हणजे काय टाकला होता का? डावीने जास्त करून या पाठीवर शर्यती झाल्या आमच्या, उजवीने. तर दादा कायम गुलाला समोरच्या वाल्यांचं नाव डावीने असल्यामुळं तर कदाचित आपल्याला उजवीने शर्यत खेळायला लागले. तर उजवीचा ठामपणे नंदी तुमच्याकडे आहे, त्याच्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम नाही आला आज, आणि त्यांनी पण एक गुलाल तुम्हाला घेऊन दिलेला आहे. तर हा नंदी हा एक भोकरपाड्यामधला, तर हा म्हणजे कोणाच्या नावाने बोलताय, म्हणजे ग्रुप आहे का तुमचं? कसं? संग्राम योगेश फुलोरे भोकरपाडा. ओके. तो रुद्र संजय विचुंबे. तर हा नियोजन कसं काय तुम्ही घडून आणला? म्हणजे मित्रांचा नंदी आणि दोन्ही नंदी आमचे वासरा असल्यामुळं आम्हाला थोडीशी धाकधूक होती मला. आता टेन्शन आमचा दुसरा गुलाल झाला, त्या दिवशी शिरकालीला एक झाला, आता झाला आणि आम्ही दोन्ही साईडने गेलो शकतो. तर दादा बघा आता तुम्ही एका साईडने पहिले केलाचे, पण आता दोन्ही साईडशी घ्यायला लागल्या. याच्याने बघा ना आता शर्तीसाठी पण आता तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही, कारण की बघा आपला डावीने पलगा असले त्याच्यामुळं डावीच्या जास्त गाड्या असतात, तेव्हा मग शर्तीला प्रॉब्लेम येत आहे. अशाने मग तुम्हाला कधी कधी परत पण जायला लागत असेल शर्तीच्या ह्याच्यामध्ये नाही झाल्यावर. पण आता काय टेन्शन नाही, गाडी आमची दोन्ही साईडने पळत असल्यामुळे आम्हाला शर्यतीला मला अडचण येणार. तर दादा आज गाडीवरती कसं काय, म्हणजे तुमचा ड्रायव्हर वगैरे कोण होता? सुट्टी मेकर कोण होता? ड्रायव्हर होता शिवकर. दिनेश ड्रायव्हर. तर दादा बघा ना, तुम्ही बोलले दिनेश ड्रायव्हर एक ठाम ड्रायव्हर, तो भले गाडी मागे असली पण धाग्यावरती एक त्याचा खासियतच आहे की गुलाल घेऊन द्यायचा. दिनेश ड्रायव्हर असला आम्हाला चिंता नसतं, आमची कुठली सगळी बैल तो त्याच्या हातावर बैल आमची पळतातच. तर आता बरेच म्हणजे बघतो ना आपण रेडगर मैदानावरती आहे ना, दिनेश ड्रायव्हर म्हणजे ज्या ज्या गाडीवरती बसले त्या गाडीवरती एक गुलाल घेऊन देतो. म्हणजे ही पाठी त्याला एक लकी पण आहे. काय सांगाल? दिनेश साठी ही पाठी नक्की आहे. आमच्या एरियातला ड्रायव्हर असल्यामुळे आपल्या गाड्या जास्त त्याला इथे भेटून पळवायला. दिनेश आणि जितेश दोन्ही ड्रायव्हर एकदम सुपर फास्ट ड्रायव्हर आहे. तर दादा तुम्ही बोलले बघा जितेश पण चांगला एक ड्रायव्हर आहे, चांगल्या गाड्या आणतो तो पण. तर अशाने बघा दोन ड्रायव्हर चांगले असल्यामुळे आपल्या भागामध्ये तर आपल्याला पण एक विचार करायला लागतं की दिनेशला बसवा का जितेशला बसवा. मग अशाने कसं होतं? काय ना त्यांचं काय ना, कोणी बसला तरी गाडी हाकलतात आणि दोन्हीतलं कोणी बसला तरी एका ड्रायव्हर थांबून पण चालत नाही, गाड्या असतात बरोबर भरपूर. आपल्या इथलं असल्यामुळे या एरियातल्या त्याला जास्त गाड्या असतात, तर जो भेटेल त्याला बसवायला लागतं. तर दादा आता बघा तुम्ही बोलले नेहमीप्रमाणे तुम्ही येतात, तर या पाठीचा अनुभव काय आहे तुमच्यासाठी? या पाठी चांगली आमच्यासाठी. आम्ही दोन पावसाळभर शर्यती केल्या, कायम गुलालातच झालेला. दादा पावसाळी जरा म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला वेगळी पाठी होती आणि आता जरा वेगळ्या पद्धतीने मध्ये बनवलेला आहे, तर याच्याने काय म्हणजे फरक जाणवतं का तुम्हाला शर्तीच्या ह्याच्यामध्ये केलेला? चांगलीच आहे आणि
आता नवीन जरी बनवली तरी पाठी चांगलीच झाली. ओके. तर कसं काय मैदान कसं चालू आहे खाली आणि आज मैदान चालू आहे, गाड्या पण गर्दी नाही खाली काय नाही. आम्ही एक 10-15 मिनिटांनी गाडी आमची आली. तर दादा आज म्हणजे मैदानामध्ये पण आहेत ना बरेच म्हणजे गाड्या पण खूप कमी आहेत. अशाने म्हणजे शर्तीसाठी पण जमण्यासाठी खूप त्रास होतो किंवा जवळचे पण संबंध निघतात. त्याच्यामध्ये आता तुम्ही बोलले का जवळचीच शर्यत झालेली आहे, तर अशाने काय सांगाल? अडचण होतं जरा, कारण का आपल्याला या एरियातच गाड्या जास्त जमतात ना, त्याच्यामुळं आपल्याला वाटतं की शेजारी गावात नाही व्हावं शर्यत. बोले जवळचे संबंध असल्यामुळं कदाचित असं म्हणजे नात्यान पण शर्यत होतं. त्याच्यामध्ये कसं समजा हार जीत होतच असतं, पण याच्याने कधी कधी प्रॉब्लेम पण होतोय. ना आम्ही शेजारी गावाल्यांची शर्यती करीतच नाही शक्यतो. आता बिद्यात आम्ही नाहीच विचारला पण जात नाही, आणि आपल्या एवढ्या एरियात तर कोणाशीच नाही शर्यत. पण आता दादा शर्यत झाली तर काय सांगाल? शर्यत झाली ते मुंदरची गाडी, मोंदरची. तर दादा आता मोंदरच्या सोबत तुम्ही पहिला कधी शर्यत केलेली का फर्स्ट टाइमच? आता फर्स्ट टाइमच. तर अशाने बघा तुम्ही विजय पण झालेला आहे. तर आता तुमची गाडी पण सल्लग गुलालामध्ये पण आहे. कधी उद्या त्याही समजा आपल्याला पैरा मागितला तर तुम्ही देणार ना? तर प्रेमाने शर्यती केली. दादा तुम्ही म्हणजे ही गाडी कंटिन्यू तुम्ही पलवत आहेत. याच्या आधी म्हणजे असं म्हणजे नंदी तुमच्याकडे होतं तर पैऱ्यासाठी कधी अडचणी वगैरे आल्यात का? नाही आल्या. आपला बैल चारी खाली पलतंय आतून बाहेरून, त्यामुळे पायऱ्याला अडचण केली. म्हणजे तुम्ही आता बरेच गाड्या मालकांना असं कॉल वगैरे केला असेल, म्हणजे कोणासोबत पलवलेला आहे? आपला बैल पलत असल्यावर कोण नाही म्हणत नाही, बैल पलत नसला तरच पायऱ्याला अडचण. याच्या आधी आता म्हणजे शर्ती तुम्ही मागच्या सीझनला कोणासोबत खेळला, म्हणजे कोणत्या पायऱ्यामध्ये? आता आमच्या गावातलीच गाडी पलत होती, शंभू होता आणि शंभू. पुढचा. ओके. त्याच्यामध्ये आम्ही 7 शर्ती या मैदानावर केल्या, म्हणजे 7 शर्ती केल्या, त्याच्यामध्ये गुलाल पण घेतलेला. गुलालच झाले. तर दादा बघा तुम्ही बोलले तुम्ही मागे पण तुमची गाडी पलव होती चांगली, पण कधी गुलालामध्ये गाडी असते तर एक फेरबदल करायला म्हणजे एक अवघडच असतं. त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय निर्णय घेतला की त्या नंदी सोबत म्हणजे पहिला? येऊ पण आमचा नंदी घरचाच आहे, कारण आम्ही एकत्रच रोज बसण्या उठण्याला असतो. तो जरा आजारी होता, शिंगमोडला होता म्हणून बसून होता. ओके. तर चालू झाल्यापासून तो चालू आता ही गाडी आमची काय कधी पण पलते, घरची गाडी आमची. पहिला मग आदली बदली कुठला झाला तर करतो, नाही तर ही गाडी आमची. बरोबर. तर दादा आज काय कोण होतं म्हणजे सुट्टीला वगैरे कसं काय तुमच्या टीम आहे? घरचीच पोरं होती सगळी, आणि येतात आपली असतात ना तिथे मदत करतात सगळे. बरोबर आहे. मस्ती करते सुट्टीला. ओके. तर याचा म्हणजे स्वभाव असं म्हणजे शर्तीच्या टायमिंगला असं म्हणजे गरम असतो का, म्हणजे बेऱ्यावरती पण असंच असतं? शर्यतीला सुट्टीला लय त्रास देतो, 10-12 माणसं. तर बघा अशाने एक नंदी सांभाळायला म्हणजे सुट्टीला अवघड गोष्ट असतं. अशाने कसं काय मॅनेज करता तुम्ही सुट्टीसाठी? म्हणजे ठराविकच तुमची मुलं असतात का वेगळे पण असतात असे? नाही, येतात आपली शेजारी आपली ओळखीची पोरं आहेत ना, केतन भंगारपाड्याचा. ओके. म्हणजे सोन्या बैलाचा मालक हा, तो सोन्या बैलाचा तो असतं. असते. येतात पोरं माहिती आहे ना, मस्ती सगळे येतात. कशी सुरुवात झाली? गेल्या वर्षीच घेतले, मे मध्ये घेतला आणि तो मार्च मध्ये घेतला. ओके. तर कुठून घेतलं तुम्ही? हा पुण्यातून घेतलाय आणि तो बेल्यातून आणला. ओके. तर पुण्यावरून तुम्ही कोणत्या मालकाकडून घेतला? अजित शेठ वेगळे. अच्छा, त्यांच्याकडून. तर तुमचा त्यांच्याशी संवाद कसा साधला? म्हणजे त्यांचं 15 वर्षापासून संबंध आहे. 15 वर्षापासून. आणि बघा 15 वर्षाचा संबंध असल्यामुळं त्यांच्याकडे असत पावसाळी 15 वर्षाचा संबंध, आणि आज कुठे ना कुठे त्याही एक तुमच्यासाठी एक चांगली वस्तू पण दिलेली आहे. आणि तुम्हाला बघा आज त्यांनी चांगली वस्तू दिल्यामुळं एक तुमचा नंदी गुलालामध्ये पण आहे आज. मी त्यांच्याकडून एक बैल घेतला होता शंभू, 5 वर्ष पळाला आमच्याकडे, चांगला नाव केलं त्याने आमच्या महाराष्ट्रात. आणि तो जरा आजारापणामुळे दगावला, त्याच्यानंतर घेतला होता तो पण बैल गेला आमचा, हा 3रा बैल. तर दादा बघा ना तुम्ही बोलले आता तुमचे 5 वर्ष नंदी त्या शंभूने गाजवले मुंबईमध्ये, आणि याच्याने नंदी तुमचा 5 वर्षे सीझन गाजवून एक त्याची ऑफ पण झालेली आहे. तर त्याचं काय कारण झालं होतं म्हणजे नक्की? कारण त्याचं ऑपरेशन केला होता आम्ही, नक्की ऑपरेशन फेल गेलं. काय प्रॉब्लेम झाला त्याला? त्याची लघवीची जागा बाहेर निघाली. अच्छा. ते प्रॉब्लेम त्याचा सॉल्व झाला. 2 वेळा ऑपरेशन केला शिरवळला नेऊन, ऑपरेशन फेल गेल्यामुळं दादा याच्याने बघा आता एक तुमचा नंदी चांगला म्हणजे ऑफ झाल्यामुळं एक मनाला पण दुःख पण झाले असेल. अशाने म्हणजे चांगला बैल आपल्या हातातून गेल्यावर एक ऑलराऊंडर आतून 4 गांधी पळत होता. तर याच्या सांभाळण्याच्या मागे तुमची टीम कोण आहे, म्हणजे कसं काय असते? सगळी टीम असते. आता पोरं काही कामाला असल्यामुळे आले ना, रविवारी असं सगळी
आणि आमचं प्रथमेश येतो जास्त बैलांची बैलांची देखभाल खाण्यापिण्या. ओके. तर कसं काय रुटीन वगैरे असतं म्हणजे डेली कसं काय असतं याचा? काय नाही आपली खुराक नॉर्मलच आहे. आम्ही काय बैलांची खाद्य तेच खाद्य घालतो. ओके. काय नवीन ठीक आहे. आता बघतोय लहान लहान मुलांना पण तुमची आवड लागलेली आहे, तर काय वाटतं त्यांच्याकडून अपेक्षा? हाऊस आहे त्यांना यातच संधी. तर तुम्ही आता हा उसाट मैदान तुमच्यासाठी नक्कीच आहे. आता पुढील म्हणजे बरेच मैदान येणार, त्याच्यामध्ये कसं काय असेल तुमचं मॅनेजमेंट? आपली जवळची मैदान त्यांना असणार परवा पिसारवेला आहे. पिसरवेला म्हणजे आता पिसरवेला मग बघला आपण एक नवीन फाटी त्यांनी एक केलेली आहे, तर कसं काय असेल म्हणजे? नवीन पाठी चांगली आहे. फोटो आलेच पाठीचे. ओके. आम्ही ठरवलं. ठीक आहे. तुमचं किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. असेच आम्हाला मुलाखती द्या. आणि तुमची टीम दाखवतो बघा, हे टीम आहे त्यांची, बरीच मंडळी असते डेली. हे मित्रांनो दोन्ही पण नंदी सोबतच पळालेले आहेत. दादा तुम्ही काय दोन शब्द बोलणार का? मारते का दादा? तुम्ही काय सांगाल आज तो यांच्या सोबत नंदी पळाला? छान वाटलं. आमची दुसरी शर्यत आहे. दुसरी शर्यत एकच पायऱ्यामध्ये, एकच पायऱ्यामध्ये. कसं काय मॅनेजमेंट? तो आमचा मित्रच आहे, चांगला घरचा आमचा. ते दादा पण बोलले की मित्र संबंध असल्यामुळे कुठे ना कुठे तो पायऱ्या घडून आला. काय सांगाल या नंदीबद्दल तुमच्या? हा आमचा नंदी, याचं नाव रतन आहे. रतन. रुद्र संजय गोंदी विचुंबे या नावाने पळतो. ओके. तर याची सुरुवात कशी काय झाली? हा आम्ही बेल्यावरून घेतला होता. दोन्ही खाली पब्लिक आतून चांगला पळतो बैल. आज हिरा लाभला. आज बघा तुम्हाला मस्त गुलालामध्ये ठेवलेलं आहे. येते बरेच जणांचे गाड्या मालकांचे आहेत ना, शर्ती जमायला खूप अवघड जात आहे, कारण की गाड्या पण शॉर्ट आहेत. त्याच्यामध्ये तुमचा एक चांगला गुलाल झाला. आमच्या गाडी दोन्ही बाजूने पळते, दोन्ही बैल पब्लिकने पळतात, त्यामुळं साईड घ्यायला कोणताच प्रॉब्लेम नाही आम्हाला. तर आता पुढे पिसारव्याला हीच गाडी असेल का? पिसारवाला हीच गाडी पळणार, रतन आणि शिवाजी गाडी. तर आज कोण कोण आहे तुमच्यासोबत, कसं काय? सर्व तो एकटं, तुम्ही एकटं झाले का? नाही वडील आहेत, तो माझा भाऊ आहे, छोटा भाऊ आहे. अच्छा अच्छा. माझे वडील आहेत, सर्व आमची घरचे आज आहेत, मित्र आहेत. कसं वाटलं आयोजन नियोजन इथलं? छान वाटलं, एकदम मस्त असं नियोजन आहे. तर बैलांनी तुम्हाला म्हणजे इथं तुम्ही रेग्युलर शर्यत केलता आणि तुम्हाला एक त्या म्हणजे पाठीचा अंदाज पण आहे, म्हणजे अशाने तुम्हाला म्हणजे गाडी पण जमायला पण चांगला म्हणजे पडतोय आणि समोरच्या गाड्यांचा अंदाज घेऊन तुम्ही शर्यत खेळली आज. हां आम्हाला शर्यत केलेला चांगला अंदाज आहे इकडे. दादा बघा तुम्ही शर्यत केली बरोबर आहे, पण शर्यत जमायला किती म्हणजे अवघड असते. हो शर्यत जमा थोडी अवघड असते, त्यामुळं आज उजवी गाडी पळवली, त्यामुळे आज जरा गाडी झाली. तुमचा नंदी जो आता धावला तो कोणाच्या नावाने धावतोय? हा कुमार रुद्र संजय गोंदी विचुंबे आणि किरण स्वामी यांनी विचुंबे या नावाने पळतो. ओके. तर धावणीला किती नंदी आहेत? हा आमच्या दावणीला एकच नंदी आहे. एकच आहे. तर दादा बघा अशाने एक नंदी आपण धावणीला ठेवला आणि चांगल्या प्रकारे त्याची सोय पण करता आणि शरीरयष्टी वगैरे चांगली वाटते त्याची. तर कसं काय असतं मॅनेजमेंट? त्याला नॉर्मल खुराक आहे आपला, त्याला असा खानापिना खायचा त्रासच करतो, त्याला सगळं रोज भरवायला लागतो खानापिना, 2 वेळेस त्याला भरायला लागतो, खाना खात नाही स्वतः अजिबात. दादा बघा तुम्ही बोलले आता बघा अशाने म्हणजे खुराक वगैरे त्याला म्हणजे स्वतःहून कधी कधी बैलाला आहेत, म्हणजे बैलाला आपण प्रेम लावल्यावर कधी ना कधी तो फल देतो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे त्यांनी म्हणजे फल दिलेलं आहे. हो त्याने आम्हाला म्हणजे त्याच्यावर घरच्या सर्वांचा प्रेम आहे, त्याच्यावर भरपूर असं त्याला सर्वांना मिळून त्याला सर्वजण भरवतात आमच्या घरातली. तो खात नसल्यामुळे त्याला सर्वजण भरवतो, माझा भाऊ भरतो, माझी आई भरवते, पप्पा आमचे आहेत. तर दादा आता बघा ना, या आपला हा मुका प्राणी, पण याच्यावर आपण जिवलग मुलासारखा एक प्रेम करतो, तर काय सांगाल? तो जरी मुका प्राणी असेल आपल्या घरातला सदस्य आहे आणि आमचा तो आता एकदम जवळचा आमच्या घरातला हिरा आहे. ठीक आहे. तुम्हाला मी तुमचं जास्त वेळ घेतलं कदाचित, वेळ दिल्याबद्दल तुमचं पण धन्यवाद. तुमचा पण धन्यवाद, तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल. थँक्यू.